जळगावात भाजप आमदार पडळकर यांच्या फोटोला जोडे मारून निषेध। पडळकर यांची पक्षातून हक्कलपट्टी करा। राष्ट्रवादी नेते प्रसेनजीत पाटील। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या भाषेमध्ये टीका केली। तसेच पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्या स्वर्गीय वडिलांचा देखील अपमान केला। त्याचा निषेध म्हणून दिनांक 19 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद शहरातील स्थानिक तहसील येथील छत्रपती संभाजीराजे चौकात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांच्या नेतृत्वात पडळकर यांच्या फोटोला जोडे मारून तीव्र निषेध करण्यात आला। तसेच यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पडळकरांची पक्षातून हक्कलपट्टी करावी अशी मागणी केली। यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटील, विश्वासराव भालेराव, विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ, शहर अध्यक्ष इरफान शेट्टी, जळगाव जामोद कार्याध्यक्ष सिद्धार्थ हेलोडे, करीम वकील साहेब, जावेद भाई, एजाज भाई देशमुख, बंडू पाटील, विष्णू पाटील, अनंत वाघ, राजू मुल्लाजी, जाकीर भाई, आरिफ भाई, सुहास कोकाटे, अतुल पाटील, अंकित हेलोडे यांच्यासह बहुसंख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। काल तो हरामखोर गोपीचंद फडणवीसनं वागवलेला कुत्रा हा नेहमीप्रमाणे जर त्याच्या मालकांना सांगितलं तसा बडबडला आणि त्या हरामखोराने एवढी पातळी सोडली की त्यांनी आया बहिणीचा विचार केला नाही। पण आम्हाला संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, आदरणीय पवार साहेबांचे आहेत। त्याची मायबहीण कळायला आम्हाला काही वेळ लागला नसता, पण शेवटी त्याच्यात आमच्यात फरक काय राहिला असता। यशवंतरावांचा तो वारसा सांगणारे आम्ही लोक आहोत। प्रख्यात्रांनी जेव्हा यशवंतरावांना निपुत्रिक म्हटलं होतं त्याला प्रख्यात्रांना चिडून न चिडता संध्याकाळी फोन केला यशवंतरावांनी आणि सांगितलं 1942-42च्या आंदोलनामध्ये माझ्या पत्नीच्या पोटावर पोलिसांच्या अत्याचारामुळे गर्भपात झाला आणि तेव्हापासून तिला मूल होत नाही आहे। तेव्हा प्रख्यात्र अक्षरशः रडले, बेवरले आणि पाया पडले, माफी मागितली। पण हे सध्या फडणवीसच्या राज्यामध्ये शक्य नाही आहे। फडणवीस उलट त्याला आनंद वाटला असेल की तो जयंत पाटलांबद्दल एवढं वाईट भाषेमध्ये बोलला। फडणवीस साहेबांना माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही हे लाडवलेले कुत्रे महाराष्ट्राची संस्कृती खराब होणालेले आहेत। तो गुन्हेरत्न सदा वरते असेल, हा गोप्या पडळकर असेल, तो सदा खोत असेल, असे तुम्ही वागवलेले हे जे कुत्रे डुकरं आहेत यांना वेळीच आवरा। तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुमच्या नावावर तुम्ही वाईट चाल पाडलेली आहे, वाईट पद्धत सुरू केलेली आहे। हा शिक्कामोर्तब झाल्याशिवाय राहणार नाही। याची गोपीचंदपेक्षा मी फडणवीस साहेबांना सांगतो की तुम्ही याची दखल घ्या व याचा बंदोबस्त करा। आणि मी तर म्हणेल तुम्हाला जर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि पार्टी विथ डिफरन्स असं तुमच्या पक्षाला तुम्ही म्हणता, ते जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर गोप्याला आजच्याच पक्षातून बाहेर काढा। तर आम्ही म्हणू की खऱ्या अर्थानं तुम्ही रामशास्त्री बाणा दाखवणारे माणसं आहात म्हणून, नाही तर गप्पा मारणं बंद करा, लोकांना मूर्ख बनवणं बंद करा, धमक्या देणं बंद करा। आणि या तुमच्या अशा हलकट गोष्टींनी तुमचा फायदा तर कमी उलट तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही हे देखील या ठिकाणी बजावून सांगतो। धन्यवाद।